विख्यात मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं निधन झालंय। वयाच्या 68व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। लेखक म्हणूनही ते प्रसिद्ध होते आणि परळच्या खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे। मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात आनंद नाडकर्णी यांनी प्रचंड मोठं योगदान दिलंय। आनंद नाडकर्णी यांचं आज निधन झालंय। ते एक उत्तम वक्ते होते आणि लेखक म्हणून देखील प्रचंड प्रसिद्ध होते। फक्त त्यांनी मानसिक आरोग्य, नाती, ताणतणाव किंवा जीवनमूल्य किंवा व्यक्तिमत्व विकास या सगळ्या संदर्भातच पुस्तकं, लेख लिहिली नाही तर लोकांना मार्गदर्शनही केलं। आपण याच संदर्भात बोलूया मुक्तांगण पुनर्वसन केंद्राच्या संचालक मुक्ता पुणतांबेकर यांच्याशी। मुक्ताजी, आज आनंद नाडकर्णी आपल्यामध्ये नाहीत, पण त्यांनी आतापर्यंत प्रत्येकासाठी जे मार्गदर्शन केलेलं आहे ते प्रचंड मोलाचं आहे। तुमच्या आज काय भावना आहेत? सर्व मुक्तांगण परिवारालाच खूप दुःख झालेलं आहे। मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राची त्यांनी 40 वर्षापूर्वी स्थापना केली। माझे आई बाबा डॉक्टर अनिल अवचट आणि डॉक्टर अनिता अवचट यांच्या बरोबर। आणि खरं तर व्यसनमुक्तीच्या क्षेत्रातले ते पायोनियर होते। कारण जेव्हा मुंबईमध्ये साधारण 1984 मध्ये गर्दच्या म्हणजे ब्राऊन शुगरच्या व्यसनाची लाट आली, तेव्हा डॉक्टर आनंद नाडकर्णी हे सर्वात पहिले असे होते की ज्यांनी या विषयावरती केईएम हॉस्पिटलमध्ये काम सुरू केलं। आणि एकूणच त्यांनी जे मानसिक उपचार आहेत त्याला एका वेगळ्या लेव्हलवरती नेलं। मानसोपचार तज्ज्ञ म्हणजे फक्त औषध देणारा माणूस, ही त्यांनी प्रतिमा पूर्णपणे बदलली। ते रुग्णाशी संवाद साधायचे, रुग्णाकडे ते एक माणूस म्हणून बघायचे। आणि ते फक्त एक डॉक्टर आनंद नाडकर्णी नव्हते, तर ते सर्वांचे आनंद काका झाले। आणि अक्षरशः या आजाराचं निदान झाल्यानंतर सुद्धा ते शेवटपर्यंत कार्यरत होते। त्यांना कसला त्रास होता गेल्या काही दिवसांपासून? तुम्ही आता आजाराचा उल्लेख केला मुक्ताजी। तर त्यांना नुकतंच कॅन्सरचं निदान झालेलं होतं, पण या आजाराकडे पण ते अतिशय सकारात्मक दृष्टिकोनाने बघायचे। त्यांनी स्वतःच्या मानसोपचाराला अध्यात्माची सुद्धा सांगड घातलेली होती, त्यामुळे त्याचा वापर त्यांनी स्वतःसाठी सुद्धा केला। आणि ते आम्हाला सर्वांना सांगत होते की आता लवकर निदान झालेलं आहे, त्यामुळे त्यातनं मी बरा होणार आहे। आणि जरी त्यांना घरी विश्रांती होती तरी ते ऑनलाईन काउन्सिलिंग करत होते, वेगवेगळे कार्यक्रम, शूटिंग वगैरे करत होते। आणि त्यांचं जे ऑपरेशन होतं ते अतिशय सक्सेसफुल झालं, पण परवा रात्री थोडी कॉम्प्लिकेशन झाली आणि परत त्यांना आयसीयूत ठेवायला लागलं। आणि मग त्याच्यातून मात्र ते बरे होऊ शकले नाहीत आणि त्यांचं आज पहाटे निधन झालं। आज नाडकर्णी सर आपल्यामध्ये नाहीयेत, पण त्यांनी हे मानसिक आरोग्याला फक्त आजार असं ट्रीट नाही केलं, त्यांनी आनंदी, सक्षम किंवा समतोल जीवन कसं साधावं हे आपल्यापर्यंत क्षणोक्षणी पोहोचवलं। आज मुक्ताजी आज ते आपल्यात नाहीत, पण मुक्तांगण हे त्यांनी जे स्थापन केलेलं आहे ते आयुष्यभर असंच अविरत राहील। त्यांचं कार्य आपल्यापर्यंत यातूनच पोहोचत राहील अशी आशा। धन्यवाद तुम्ही तुमच्या भावना पुढारी न्यूजपाशी मांडल्या त्यासाठी।